अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले आणि नवसाला पावणारे निसर्गरम्य परिसरात जागरूक देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री क्षेत्र मायंजी बाबा देवस्थानची यात्राोत्सव आषाढी अमावस्येला मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली। पाथर्डी तालुक्यातील करंजी आणि आष्टी तालुक्यातील हरेवाडी यांच्या सरहद्दीवर असलेल्या श्री क्षेत्र मायंजी बाबा देवस्थानचा यात्रोत्सव आषाढी अमावस्येला मोठ्या उत्साहात संपन्न केला जात असून यावर्षी देखील सालाबादाप्रमाणे दुपारी 12 वाजता मायंजी बाबांच्या मूर्तीची विधिवत पूजा झाल्यानंतर घाट देऊळगाव येथील तरुणांनी श्री क्षेत्र पैठण येथून पायी चालत आणलेले गंगाजल मायंजी बाबांच्या मूर्तीवर घालण्यात आले। त्यानंतर श्री क्षेत्र मायंजी बाबा यात्रा कमिटीच्या वतीने महापूजा महाआरती करण्यात आली। या यात्रा उत्सवानिमित्ताने कचरू वाघे जागरण गोंधळ पार्टी यांचा धार्मिक जागरण गोंधळाचा कार्यक्रम देखील पार पडला। या माझी बादेवाच्या कावडी चाललं पैठण गंगावर बाबा पैठण गंगावर माझी बादेवाच्या कावडी चाललं पैठण गंगावर बाबा पैठण गंगावर अरे पैठण गंगावरी कावडी आणल्या खांद्यावर आषाढ्या मुसळा यात्रा भरती येतात लहान थोर बाप येतात लहान थोर आषाढ्या मुसळा यात्रा भरती येतात लहान थोर बाबा येतात लहान थोर अरे येतात लहान थोर दर्शन घेते आनंदानं अरे येतात लहान थोर दर्शन घेते आनंदानं अन खरंच हाय व खरं अन खरंच हाय व खरं या समज डोंगरावरी माझी बादेवच मंदिर समज डोंगरावरी माझी बादेवच मंदिर डोंगरावरी माझी बादेवच मंदिर यावेळी करंजी येथील बबन देवकर, बाबासाहेब मोरे या भाविक भक्तांनी श्री क्षेत्र मायंजी बाबा यात्रा उत्सवानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। मी बबन देवकर, मी राहणार करंजी। या करंजी गावापासून थोड्याच अंतरावर म्हणजे घाटमाथ्यावर जसं गव्हाणे बाबा मंदिर, हनुमान मंदिर, तसंच हे मायंजी बाबा मंदिर म्हणून अनेक वर्षापासून प्रचलित आहे। हे देवस्थान म्हणजे नवसाला पावणारा देव म्हणून या अहिल्यानगर बीड या परिसरात सर्वत्र ही चर्चा आहे आणि त्याचा प्रत्यक्ष काही भाविकांना अनुभवसुद्धा आलेला आहे। म्हणून या देवस्थानची महती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। विशेष करून करंजी गावचे ग्रामस्थ पूर्वीपासून ही जवळजवळ दुसरी तिसरी पिढी आहे। ही पिढी या देवस्थानला अत्यंत मनोभावे त्याचे पूजन वगैरे सेवा करतात। ही सेवा म्हणून या करंजी गावातून लोकवर्गणीतून या देवस्थानचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उत्सवातून जे काही निधी शिल्लक राहील त्या निधीचा वापर करंजी येथील लक्ष्मीआईचं मंदिर, मारुती मंदिर, महादेवाचं मंदिर आणि शनेश्वर मंदिर या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि विकास निधीसाठी या मायंजी बाबा देवस्थान कमिटीकडून अनेक वेळा सहकार्य झालेलं आहे आणि तो निधी त्यांना सुपूर्दही केलेला आहे। असं हे मायंजी बाबा देवस्थान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। इथं मोठ्या प्रमाणात अन्नदानही केलं जातं। याचा मनोमन आनंद करंजी व परिसरातील सर्व भाविक घेत आहेत। हा आजपर्यंतचा अनुभव आहे। मी बाबासाहेब आसराजी मोरे करंजी। आम्ही मांजे बाबा देवस्थान या यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो। बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर हे वसलेलं देवस्थान असून
या देवस्थानला मराठवाडी, हारेवाडी आणि देऊळगाव घाट आणि करंजी या परिसरातून व महाराष्ट्रातून भरपूर भाविक भक्त येतात. हा मांजेबाबा देव हा नवसाला पावणारा देव म्हणून परिचित झाला आहे. ह्या यात्रेच्या वर्गणीतून जेवढी काही शिल्लक रक्कम राहील ते आम्ही फंडाच्या रूपाने देत असून त्या फंडाच्या रूपात आम्ही करंजी गावातील देवस्थानचा विकास करत आहोत. तसेच करंजी, दगडवाडी, भोसे, मराठवाडी, हरेवाडी, देऊळगाव घाट, केळ, पिंपळगाव, जामकोटगावसह नगर, पाथर्डी, आष्टी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या भाविक भक्तांनी मायंजी बाबांचं दर्शन घेतलं असून श्री क्षेत्र मायंजी बाबा देवस्थान यात्रोत्सवाचं नियोजन यात्रा उत्सव कमिटीचे प्रमुख बाबासाहेब मोरे, गंगाधर भाकरे, सुभाष अकोलकर, बाळासाहेब अकोलकर, संभाजी अकोलकर, बंडू अकोलकर, संजय भावले, संदीप मोरे, भाऊ शिंदे, अमोल शिंदे, विशाल अकोलकर यांच्यासह अनेक तरुण आणि देणगीदार भाविक भक्तांनी या यात्रा उत्सवाचे भव्य दिव्य असे आयोजन केले होते. या यात्रोत्सवानिमित्तानं आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसाद देऊन या यात्रा उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.